गावातलं एक साधं सुधं मोबाईलचं दुकान उदाहरण डबगायला आलेलं, खिशात पैसे नव्हतं पण मनात मात्र एक स्वप्न मोठं होतं. काहीतरी भव्य करून दाखवायचंय. लोक हसत होते, टोमणे मारत होते, पण सचिनला याची फिकीरच नव्हती. त्याला माहिती होतं मेहनत आणि जिद्द कधीच वाया जाणार नाही. गावात जत्रा भरलेली होती, प्रत्येकाच्या घरामध्ये पाहुणे आले होते, चहा पान गोडधोड सगळं सुरू होतं. अशा वेळी कोणी काहीतरी आईस्क्रीम वगैरे काहीतरी चहा वगैरे मागितला तर काय करायचं या भीतीपोटी त्याला इतकी लाज वाटली की त्याने जत्रेच्या शेवटच्या दिवशी, खेळण्याच्या शेवटच्या दिवशी आपलं दुकान बंद ठेवलं आणि कुस्तीच्या फळात जाऊन तो लपला. संध्याकाळी 8:30-9 वाजल्या होत्या. त्याने खिशातला मोबाईल काढला आणि शेवटच्या कुस्तीचा त्याने व्हिडिओ काढला. आणि घरी आल्यानंतर 9:30 वाजता तो जेवला नाही आणि तो पहिल्यांदा आल्यानंतर त्यानं हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केला. पण हाच क्षण त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. तो व्हिडिओ अचानक इतका व्हायरल झाला की हजारो लोकांनी पाहिला, अनेक लोकांनी कमेंट्स देखील व्यक्त केल्या. आणि सचिनच्या डोक्यात एक नवा विचार आला, यूट्यूबवर काहीतरी करून दाखवायचंच. हा सचिन गावोगावी जत्रा करू लागला, कुस्त्याचे फड फिरू लागला, हातात एक मोबाईलचा कॅमेरा घेऊन निघाला. बघता बघता 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालं, 4000 वॉच टाईम पूर्ण झालं. वाटलं होतं आता पैसा मिळेल, पण नाही. यूट्यूबला त्याने 4 दारचा केला आणि यूट्यूबचा देखील 4 नकार आला. ही कुस्ती तुझी नाही, दुसऱ्याची आहे असा आक्षेप यूट्यूबने घेतला. पण सचिन हार मानली नाही. तो जिद्दीनं पुन्हा प्रयत्न करत राहिला. अखेर 6व्या प्रयत्नामध्ये त्याला यश मिळालंच. त्याचं चॅनेल अधिकृत झालं. पण अजून एक त्याच्या पुढे मोठी अडचण होती. यूट्यूबचे पैसे मिळवण्यासाठी बँकेमध्ये खातं उघडायचं होतं आणि त्यासाठी लागणार होते 10,000 रुपये. पण घरात आधीच आर्थिक टंचाई होती, कर्जाचा डोंगर होता. कुठून आणायचे इतके पैसे? तेव्हा त्याच्या पत्नीनं आधार दिला, कुटुंबानं त्याला आधार दिला. तेव्हा पत्नीनं तिच्या बचत गटातून 10,000 रुपये आणलं आणि त्या पैशानं सचिननं HDFC बँकेमध्ये जाऊन खातं उघडलं. आता प्रश्न होता, 10,000 रुपये आपण आणून खातं काढलं खरं, पण पैसे येतात की नाही हे मात्र त्याला शाश्वती नव्हते. मात्र त्याच्या प्रयत्नाला यश आलं आणि काही दिवसातच पहिल्या कमाईचा मेसेज फोनवर धडकला. तो त्यावेळी गुराकडे गेला होता. शेतामध्ये पावसाचे दिवस सुरू होते आणि त्यावेळी मेसेज येऊन धडकला, $670 तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केले आहेत. तेव्हा त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यानं बँकेत लगेच फोन केला. तेव्हा मात्र बँकेतले कर्मचारी देखील अविश्वासाने त्याच्याशी बोलत होते. तू कोण? डॉलर कुठून आले? पुढे हा सचिन दुसऱ्या दिवशी कुतूहलाने आणि अगदी आनंदाने बँकेमध्ये गेला. तेव्हा मात्र बँकेत गेलेल्या सचिनला पाहून काउंटरवर असलेली तरुणी हसू लागली. त्याचा पोशाख बघून, त्याची कपडे बघून, त्याचे केस बघून तिला हसू आवरता येत नव्हतं. तेव्हा मॅनेजर बाजूनच जात होता. तेव्हा त्या तरुणीने मॅनेजरशी बोलून खात्री करून घेतली. तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालं होतं. त्या दिवशी सचिनच्या एका व्हिडिओनं तब्बल 33 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले होते आणि त्या एका व्हिडिओसाठी त्याला 45,000 रुपये मिळाले होते. तोच त्याचा तो पगार, जो संघर्षाचं चीज झाल्याचा पुरावा होता. बघता बघता सचिनच्या चॅनेलवर सातत्यानं उत्पन्न यायला लागलं. महिन्याला 40,000 ते 45,000 रुपये तो सहजरित्या मिळू लागला. जे हसत होते ते आता कौतुक करत आहेत, जे टोमणे मारायचे ते आता सल्ला मागू लागलेले आहेत. कधी कधी यूट्यूबने त्याचं चॅनेल सस्पेंड देखील केलं होतं, पण सचिननं पुन्हा मेहनतीच्या जोरावर आपलं ते चॅनेल परत मिळवलंच. आज त्याचं नाव यशस्वी युट्यूबरच्या यादीमध्ये घेतलं जातं. 1 नव्हे, 2 नव्हे, तर तब्बल असे 4 यूट्यूब चॅनेल तो आता यशस्वीपणे चालवतोय. सचिनच्या प्रवासात संघर्ष होताच, पण त्याच्या जिद्दीसमोर अडथळे संपले. एकेकाळी हिणवणारे लोक आता त्याच्याकडे आदराने पाहू लागले. त्यानं दाखवून दिलं, स्वप्न बघणं सोपं असतं, पण त्यासाठी लढण्याची तयारी हवीच. कारण मेहनतीच्या जोरावर अशक्य काहीच नाही. एका खेडेगावातून येणार हा सचिन. गाव त्याचं चरण, तालुका शिराळा. त्याने संघर्षातून युट्यूबर बनण्याचं स्वप्न युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल असा एक सुंदर मेसेज दिलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.